राम राम मंडळी. कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. जळगाव आपलंच, जिथं केळी जबरदस्त पिकती असं ते जळगाव. आणि जळगावचं वांग्याचं भरीत नादखुळा हा महाराष्ट्राची विशेषता आहे. एक नंबर. ह्या जळगाव जिल्ह्यातले अमळनेर नावाचा तालुका आहे. मंगळूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडलेली घटना आपल्याला आज बघायची. तुषार चांदू चौधरी. तुषार चांदू चौधरी कळाला तुम्हाला, स्टोरी कळली. माणूस एकदम सरळ दोरीत चालणारा. कशामुळं म्हणायचं, वय वर्ष 35, 2 मुलं, 13 वर्षाची मुलगी, 9 वर्षाचा मुलगा आणि बायको. आता याचं जी सनांगी बायको सगळ्यालाच चांगली मिळते अशातलं भाग नाही. काही काहींच्या हानमार करतात, काही काहींच्या अशा मुठीत ठेवतात, काहींच्या बायका नवऱ्याकून काम करून घेतात घरातलं बाहेरचं सगळं, आणि काहींच्या जीव मारित्यात असा विषय. आणि काहींच्या नवऱ्याचा मार खाऊन प्रपंच करणाऱ्या सुद्धा बागे लक्ष्मी आपल्या इथं अवेलेबल आहेत. त्याची जी बायको आहे पूजा चौधरी. ह्या घटना तुम्हाला सांगण्या पाठीमागचं मेन कारण की लग्नाच्या आधी, आता लग्न जमवायचं म्हणलं किंवा आपण पोरी बघतो, आता तो काळ असा असतो की बा किती नवरण किती बायका, म्हणजे लग्न जमूस्तवर पसंते नापसंते देवाणघेवाण लाखलफडी असते त्याच्यात. ह्या तुषार चौधरींनी जी मुलगी पसंत केली तिचं नाव पूजा चौधरी. पूजा चौधरी घटना घडते वेळी 30 वर्षाची आहे, पण तिच्या थोडी हिस्ट्री तपासून घेणं गरजेचं आहे. ती पूजा चौधरी जशी वयात आली, 11वी-12वीला आली, तिला तिच्या भावना, तिचं शरीर हे काय कंट्रोल झालं नाही. म्हणली बा आता कवा वाट बघायची, कवा ते विधिवत कौमार्यभंग व्हायचं नवऱ्याकडून, त्यापेक्षा आपली थोडी मजा आधीच करून घ्या नाही का, असं त्याने त्याला म्हणतात कंट्रोल सुटणे मनाचा थोडक्यात. आणि ह्या गोष्टीला कारणीभूत बराचसा सोशल मीडिया आत्ता जबाबदार. पण पूर्वी काय सोशल मीडिया एवढा नव्हता, तरी पण आईचं लक्ष कमी, वडिलांचं लक्ष कमी, पोरगी काय करते, कुणाबरोबर अभ्यास करायला जाते, किती वाजता घरी येते, मैत्रिणीकडे त्याच्या नावाखाली काय करते, ह्याच्यात थोडंसं आई नादावली नाही इकडं मराठी मालिका बघायला सासू सोनाच्या, की थोडा कार्यक्रम वेगळा होता पोरींचा. हिने तिथंच एक पंटर पटावला, त्याचं नाव आहे सागर चौधरी. सागर चौधरी हा तिच्या माहेरचा प्रियकर, तिचं आडनाव चौधरीच. ती असं बावखी टाईप प्रकार थोडक्यात धरून चाला ते. आणि दिली नवऱ्याला तिचं नाव बी तुषार चौधरी. आता काय वानगड जाईल नेमकी तुम्हाला खरं सांगतो. ह्यांनी लफडं म्हणजे ते गुलाबाचं फुलं मी तुझ्यासाठी चंद्रतारे तोडून आणीन, आणि असं चांगलं प्रेम नाही. हे प्रेम थोडंसं आज ते नंगापुंगा कार्यक्रम करू, आज बोंगळीच हो, ह्याच्यामध्ये मग प्रिकॉशन काय आहे, त्याच्यात मग कोंडोम लागतोय का, गोळी लागते का आयपीलची, लाखलफडी, ही असल्या प्रकारचं यांचं प्रेम. बरं असून द्या. हा विषय संपल्यानंतर, हा विषय झाल्यानंतर कुत्रं होतं मागं. म्हणलं काय आजगर बिजर आला काय खांदा, तसल्या प्रकारचं त्यांचं वासना आणि ते प्रेम चालू होतं. आता विषय असा झाला की घरच्यांना कळलं. घरचे म्हणले हिचं तारारी करून टाका, हिचं काय आपल्या डोक्यात बसरा गंमत ही. आता ही जर नाही केलं, डेरकं बिरकं जर आलं तर आपल्याला म्हणजे गरम जर विकून जावं लागेल दुसरीकडे. लग्नाच्या आधी पूरला पटकंच काय आलं बुवा. त्यांनी डोकं लावलं, पटकून जागा बघितली. तुषार चौधरी या मुलाशी ते लग्न करून दिलं. तुषार चौधरी चांगला, त्याचा विक्रीचा व्यवसाय होता. ते आपण नाही का ते छोले भटुरे अमकं तमकं ते असलं एक हॉटेल टाईप थोडक्यात त्याचा व्यवसाय होता त्याचा. ते गाड्याच आहेत बघा, तसलं रंगीत गाडं तिथे विकायचं ते संध्याकाळचं. हा तुषार चौधरी सगळी विक्री झाल्यानंतर एक 90 हाणायचा मस्तपैकी घरी यायचा. ह्याचा एक प्रॉब्लेम होता तुषारचा. हा बायकोचा भावानी कडक असल्यामुळं जीरावजी सिस्टीम त्यांनी अवलंबली. जीरावजी सिस्टीम माहिती आहे तुम्हाला काय? जीरावजी म्हणजे बायको सांगेल ती पुरवदुशा, बायको देईल तेवढंच खायचं, आणि बायको कर्मणी तेवढंच करायचं, बाकीले जास्त करायचा विषय नाही लागायचा. पूर्ण बाईच्या हातातला गडी, नवरा माझा मुठीत ग असा. आणि पैसे काय आलं ना तिच्याजवळ सगळा घालला. बेसन पीठ लागलं, त्याला डबा लागला काय तिच्याकडून घ्यायचं ना आणायचं असं.
मग त्याच्या त्या शांतपणाचा दुरुपयोग ह्या बायकोनी केला. आधीचा तर कुठं त्याला म्हणजे PhD झाली होती लग्नाच्या आधी. ती त्याला तेवढ्या पुरताच सांभाळायची, पण त्याच्या तिचं जे अंतर्मन आहे ही कायम त्या प्रियकरात गुंतलेला असायचं सागरमध्ये. सागर वाट बघायचा नदी कवा भेटायली. ती नदी बी यायची, महिन्या दीड महिन्याला यायची. कशी यायची सांगतो तुम्हाला. ही महिना दीड महिना झाली की 2 दिवस का व्हायना 3 दिवस का व्हायना माहेराला जायची. माहेर थोडं जवळ होतं त्याच्यामुळं प्रॉब्लेम असायचे. काहींचं माहेर तर एवढं जवळ असतं की बायको म्हणती धुणं धुवून येते वड्यावरून, आणि वड्यावर तशीच बादली ठेवून 10-15 पावलं चाललं की आलं माहेर. वाटलं झालं त्या प्रपंचाचं फार. सासरले जवळ नसावा, तुम्हाला खरं सांगतो, थोडं लांब असावा. तिने माहेराला गेली की 2 दिवस परफेक्ट शॉट हाणायची, तर चालली तोंड घेऊन माघारी परत. मी आईवडिलाला भेटायला गेली, कशाला भेटायला गेली, ही त्या नदी गेली ती सागरला भेटायला, ही पूजाबाई. जाऊ द्या. पण आता कसं असतं, तिला प्रपंच करत असताना तिने जवळजवळ 14-15 वर्ष प्रपंच ह्या तुषारबरोबर केला. 13 वर्षाची मुलगी आहे, त्यांचं भवितव्य बघायचं, ते मुलगा आहे. हे सगळं सोडून 12 ते 13 वर्षे अनैतिक संबंध ह्या सागरबरोबर चालवं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे बघा ही. माझा एक अंदाज आहे, आता हे शेअर पोलीस रेकॉर्डवर नाही आहे ते, पण 13 वर्ष काय एखादं लफडं असं न सांगता चालू शकत नाही असं मला वाटतं. 100% ह्या लफड्याची कुणकुण तिच्या नवऱ्याला झाली असेल, पण तो थंड रक्ताचा प्राणी होता. हा साप, दामन आहे का, दामन साप बघा, सापात दामन हा जो प्रकार असतो ना, थंड रक्ताचा प्राणी, त्याला गारवा आवडतो असंही. तसा हा थंड होता, तो काय तापत नव्हतं रक्त त्याचं. आणि थंड रक्ताच्या प्राण्याकडून क्राईम होणं अशक्य कुठली गोष्ट, कारण क्राईम होत नाही, कारण तो थंड रक्ताचा. त्यांनी ते सहन केलं किंवा माहीत असलं पाहिजे. मग ही जी सागरला भेटता त्या सागरला त्याची आर्थिक परिस्थिती अचानक सुधारली, म्हणजे चांगली झाली जरा. लोकांना व्याजाचे पैसे देणे हे ते, आणि थोडंसं 2 नंबरचा बी त्याला वास होता त्याच्या प्रगतीला. 1 नंबरने तुम्हाला माहिती आहे सुधरू शकत नाही कोण. 1 नंबरला अजून 1 नंबर 1+1=2ची गाठ असली ना, तो माणूस सुधारतात. आता ह्या घटनेमध्ये त्या सागरचं हिचं असं बोलणं चालू झालं. ही स्वतःहून म्हणली मी माझी मुलगी मुलगा हे सगळं सोडून देते. आता ह्यावेळी तिचं वय आहे 30 वर्षाचं. तुम्हाला मी काय सांग, 30 ते 40 जपायचा कार्यक्रम बरं का, ध्यानात ठेवा. आपलं शब्द काल खरं, आज खरे, भविष्यात तर खरंच होणार आहे. कारण आता समजा नवीन पोरं मोबाईल बघते, त्याचं लग्न झालेलं नाही अजून, हे गबाळ समजा 1822चे 1825चे असं धरून चला. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही मोबाईलवरून तुम्ही लय हुशार, तुम्ही जंटलमेन आहे, तुम्हाला भविष्यात जी बायको रूपाने जी मुलगी येणार आहे तिच्याकडं काय काचपुरी खेळत नाही. ती काचपुरीचा खेळ माहिती आहे का तुम्हाला? हां, काचपुरीचा खेळ माहिती आहे, त्याने कमेंट करा. काचपुरी ती खेळत नाही, तिच्या पण हातात अँड्रॉइड ध्यानात ठेवा. त्याला तिच्या कलरचं कलर पिंक आवडू काय आवडतं, ते एक वेस्टर्न आहे. जसा नेल पॉलिशचा कलर तसा त्याचा मोबाईलचा कलर. आणि तुम्हाला माहिती आहे का ती काय बघते? ही मुलगी जर आत्ताच फोनवर आहे, तशी भविष्यात जाऊन काय संसार करणार आहे, किती संसार करणार आहे, आणि तिच्या संस्काराची तिची किती द्वंद्व होणार आहे दोघांचं, हे ध्यानात घ्या. यात येणाऱ्या काळामध्ये गॅरंटेड देऊन सांगतो, भयंकर अशा प्रकारच्या हत्या होत्या, आणि त्याला कारणीभूत हा मोबाईल राहणार आहे, हा ही लफडी राहणार आहे, असा विषय. त्याच्यामुळं योगायोग आला ना जुळून, उरकून टाका. हुंडा लांडा काय राहिला नाही आता. दुसरी गोष्ट, म्हातारीला म्हणायचं जरा न्यार घ्या, तुम्ही शांततात घ्या, नाही तर तुम्ही 5 वर्ष लवकर मारता, माझं लग्न लवकर करून टाका, लवकर मुली बघायला सुरुवात करा, काय अडचण येत नाही. या घटनेमध्ये हा सागर चौधरीची आर्थिक परिस्थिती सुधारल्यामुळं ह्यांनी त्या पूजा चौधरीला सांगितलं की माझ्या दिलाची राणी आहे तू, कधी मी तारुण्यात आल्यापासून. तो बी आता विवाहित झाला होता, काही विषय नव्हता, मुलं बाळं होती, पण मी तुला वेगळ्या ठिकाणी, चांगल्या ठिकाणी, मंगळूरच्या ठिकाणी किंवा अमळनेरला फ्लॅटवर ठेवतो. तिथून माझ्या हजा करू आपण, निदान द्या कामानिमित्त 4 चाकी घेतलेली, त्याच्यात आपण फिरू, आईश करू, मजेत सांभाळतो तुला सोनं नाणं काय पाहिजे मी घेऊन देतो सगळं, तुझं बँकेचं अकाउंट उघडतो. म्हणजे गड्याचं बी असं आहे, तुम्हाला सांगतो की बाबा एखाद्या बाईच्या गंध त्या माणसाला जर पुरेपूर त्या नाकात मेंदूत बेनला तर ती बाई त्याला सोडवत नाही, असा बी एक प्रकार असतो. ही जी क्षेत्र आहे वासनेचं, हे अथांग समुद्र आहे. यातलं तुम्हाला 10% सांगितलं, अजून 90% तुम्हाला सांगायचं राहिले, मी सांगतोच हळूहळू.
आता ह्याच्यामध्ये बाई बोलली ती पोरी विसरायला तयार, नवरा तर काय ते निवदावत ठेवलेला होता, त्याचा काय तिने विचार केला नाही. पण पुढची लेकरं आहेत ह्यांना तरी आणि काही बायांचं कसं असतं की काही हाऊस मौस स्वप्न जे असतात ना, त्या हृदयात दाबून ठेवलेले असतात आणि त्या काय सांगत नाहीत कुणाला. आणि त्यांना असं वाटतं की ही आपली स्वप्न अशी पुरी होऊ शकतात. पण तो मार्ग किती धोकादायक आहे हे त्या बाईला आधी कळत नाही, एखादी घटना घडल्यानंतर कळतं, असा विषय. ह्या घटनेमध्ये त्या बाईंनी होकार दिला. होकारासाठी त्या बाई स्वतः म्हणली की माझा नवरा माझ्या आयुष्यातून हटव, त्याचा काटा काढ, मग आपण एकत्र येऊ. हा निर्णयच मुळात ह्या दोघांचा चुकीचा आहे, ध्यानात घ्या. तू त्या नवऱ्याला मारण्यापेक्षा तू त्याच्याकडून घटस्फोट घे. नंतर एकही कायदा पुरुषाच्या बाजूचा नाही, अख्खच्या अख्खं बायांच्या बाजूचं आहे. सरकार कोर्ट बिर्ट सगळं तुम्हाला सगळं माहिती विषय, सगळं तुमचंच आहे. आम्ही फक्त काय म्हणतात ती शिपूट लोंडा गोळणारी कुत्री आहे तुमच्या पुढं, असं धरून चाला पुरुष म्हणजे. हां, तर न एखाद्याच्या जीवाला नको ना मारो तू, त्याला कमीत कमी जगण्याचा आणि खाऊन हागून तरी अधिकार ठेव. त्याचा जीव घेण्यापेक्षा तुझी कुठं घालायची तिथं घाल, त्याला घटस्फोट दे, नाही तर तशी जा. तू कशी गेली तरी तुझ्या मागं कायदा आहे, तुझ्या मागं पोलीस स्टेशन आहे. तसं बाकीच्या मागं काय नाही, असा विषय. छोटंसं उदाहरण देतो. सासून सुना, पुण्यातली घटना 2 मिनटात 1 मिनटात सांगतो, पण ती विचार करायला लावण्यासारखी आहे. सासून सुना संध्याकाळी 7 वाजता भांडण झालं दोघीचं. विषय काय होता माहिती आहे का, सासू मानायची कीर्तन लावायचं इंदुरीकराचं, आणि सून मानायची सासू सुनाची माझी मालिका चालू झालेली ती लावायची. टी व्ही एकच, रिमोट इकडून इकडं इकडून इकडं. त्या दोघाच्या राग राग सासूनी जोरात हिसकून घेतला. म्हणली आली काय माझ्या बोखांडी बसायला, ही सगळी गरबीर माझ्या नाव आहे म्हणली. हां, कुत्रे बाहेर काढीन माझ्या बोखांडी बसून जर तो कार्यक्रम केला तर. सुनाला राग, मी काय मागून लागले का, आले का नाही, तुझ्या नवऱ्याला तुझ्या पोराला कुणी दिली असती का, मी म्हणून पदरात घेतला, दिलं तांदूळ निवडीत होती, तांदळाचं ताट दिलं फेकून, घेतलंच बाडाबाडा राग केलं होतं तिन्ही सुननी. सुनून राग केलं वाचले हो. सासू घराच्या बाहेर पळाली तिथून, शेजाऱ्या पाजाऱ्या, ए बघा ती पेटून घेईन, बघा ती पेटून घे. स्वाती नाव होतं, स्वाती पेटून घेईन. लोक गोळा झाली पाटकुनी, आणि तिला काही पेटून दिलं नाही, तिला वाचवली. तिला म्हणजे काय आक्स काळीच वडवून दिली नाही. सासू म्हणले मारायचं नाटक करते काय माझ्या पुढं, बघा आता इथं राहा. लगेच पोलीस स्टेशन जवळच होतं, सिटीत सगळं जवळजवळ असतं. गेली, साहेब म्हणले माझी तक्रार घ्या. विषय ऐकून घेतला त्यांनी. म्हणले काय तक्रार आहे, सुनानी पेटून घ्यायचा प्रयत्न केला आणि असं केलं, मला ती त्रास देते, मला मानहानी करते, घर माझ्या नाव आहे, दुनियादारी सगळं. पोलिसांनी ऐकून घेतलं. पोलिसांनी म्हणले जाऊन द्या गाडी, तुमची तक्रार नोंदवू शकत नाही, तू कुठं जायचं तिथं जा. कायदा कसा आहे बघा, कायदेशीर पोलीस बोलत होते बरं का, कायद्याला धरून. 15 मिनटं झालं की भाऊ आला, त्या पुरी म्हणजे जी सुनाचा भाऊ आला, 2 जण आली तिथं. आली की लगेच म्हणले सासूने आत्महत्येस प्रवृत्त केलं, मला माझी तक्रार लिहून. लगेच FIR काचा फाडली की सासू डायरेक्टच आतमध्ये. ओके रिपोर्ट, याला म्हणायचं कायदा. हां, सासू डोक्याला हात लावून बसली, भया काळ बदलला का काय, आमच्या वेळेस असं नव्हतं, आता खरंच काळ बदलला आहे. बाईला इतक्या पावर आहेत की तुम्ही काहीच करू शकत नाही. अनेक जण आत्महत्या करतात फक्त बायकांनी त्रास दिल्यामुळे, ही वस्तुस्थिती आहे. आत्ताच झालेलं प्रकरण तुम्हाला माहिती आहे, अतुल सुभाष, सेम परिस्थिती, लय वाईट अवस्था आहे. त्याच्यामुळं जपून राहावे आणि जपून खावे आणि बंजून खावे. बायकोसुद्धा बंजून खा, नाही तर तुमचं वाटलं झाल्याशिवाय राहणार नाही. काय सांगा तुम्हाला. आपल्या स्टोरीकडे आपण परत येऊ. याला संपवायचा, याला मारायचा. आता ती मारायला तयारच आहे, त्याला काय बाबा मुकीला हाकना बोंब असं. मग आता म्हणलं काय करावं. तिने म्हणली तू एक प्लॅनिंग करू, तू एक काम कर. तारीख उजाडली 5 डिसेंबर 2024, 15 दिवसापूर्वीची घटना आहे फक्त. 5 डिसेंबरला ही जी पूजा चौधरी आहे यांनी स्वतःचा नवरा तुषार चौधरीला संपवायचं ठरवलं, आणि त्याला म्हणली तू ये, आणि थांबायचं कुठं, अमळनेर बस स्थानकापाशी, मी नवऱ्याला पाठवून देते. नवऱ्याला पाठवून दे, नवऱ्याला पाठवून दे, त्याचा तिकडंच कार्यक्रम कर. तिने सांगितल्यावर नवऱ्याला ती म्हणली त्या दिवशी पाटकुनी अमळनेर बस स्थानक आहे, ST स्टँड, तिथं जायचं. आमचा एक पाहुणा आहे आमच्या बावकीतला, आपल्या पाहुण्याला आपल्या सगळ्या गणुगावात पत्रिका वाटायच्यात, आणि त्यासाठी तो आलाय थांबलाय, तुम्ही जा पत्रिका वाटा आणि संध्याकाळी घरी या. आणि दारू बिरू पिऊ नका, लय तो लय नादिक आहे, तो लय दारू बिरू पाचतो, कमी प्यायची असली तर. बायकोची अशी परवानगी, म्हणलं यायच म्हणलं धंदा, आजच्या दिवस धंदा नाही गेलं तर चला फिरायला ऐश करायला.
अमळनेरला हा सागर चौधरी तयार होता. एका चौधरीने दुसरा चौधरी मागं बसावला. कशाच्या पत्रिका कशाच काय म्हणले आपण थोडी थोडी घेऊ. खांब्या घेतला, 4 क्वार्टरचा स्वतः प्याला, 1 क्वार्टर पाजल्या, 3 क्वार्टर. आणि त्या ठिकाणचा MIDC मंगळूर MIDC या पुलाखाली सावलीला ते प्यायला बसले. गाडी जुडफाडं लावली मोटरसायकल आणि पिऊन झाल्यानंतर हा लघवीला म्हणून उतारला. पाठीमागं गेला, उठला तिथून पाठीमागं गेला सागर आणि तुषारच्या डोक्यात त्यांनी दगड घातला 18 किलो वजनाचा. ती पेलेलं, त्याच्यात वरून दगड. ऑर्डर बायकोची ऑर्डर मी सोपे नका समजू. खकानाच तुमचा. हा मेलं बिचारं, तडफडून जीव गेला तिथं. दारूच्या नशेत मेलं, संपला विषय. तिथून हा उठला, गेला आपली गाडी चालू करून निघून. मग हिला फोन करून सांगितलं टवळीला, ह्या पूजा चौधरीला काम फत्ते, गेला. ही गेली दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करायला. पण नवरा यायना, कुठे गेला कुठे याला बघा, नाटक पाहिजे ना. आता दुसऱ्या दिवशी बॉडी सापडली, कोणतरी बघितली, आयडेंटिफाय पण झाली. झाल्यानंतर हिने आरडून वरडून पार गाव गोळा केला हिने पार. हा बाईच जातले खतरनाक. करी काय कोणाला संशय नाही, काय नाही. ह्यांचं हे जे प्रकरण आहे ही सगळ्या गावाला माहीत होतं, सगळ्याला माहीत होतं. ह्या प्रकरणात कुणीतरी काडी टाकून दिली. पोलिसांना सांगितलं की ही खून आहे साहेब. ते म्हणलं माहिती आहे खून आहे, पण काय आतली माहिती. आता याला खबरे पण जबाबदार आहेत. मी खबऱ्यांनीच माहिती काढली होती. म्हणजे लय वर्षापासून लपडे बघा यांचं. फार ते लय वेळा सोडायला सुद्धा माहेरून आलेला इथं. रस्त्याने पण यायची गाडी, कुठं जंगलात कुठं काय कुठं थांबून खोच्या करून घरी यायची बघा. ही इकडं सासरला यायची. मग त्या माणसाला सागरला आणि या बाईला उचललं. सावड्यात तिच्या त्या तुषारच्या राखला सुद्धा हिला हात लावून दिला नाही. हा ती उचलली आणि तिची व्यवस्थित सेवा केल्यानंतर सगळं कबूल केल्यानंतर आता ही केस अजून स्टँड नाही केली कोर्टात, पण सगळे प्रकारचे पुरावे जमा करण्याचं काम माननीय मंगळूर पोलीस स्टेशनचे पोलीस करतायत. आणि ते त्यांचं कामगिरी चोख बाजवते ना, यात काही शंका घेण्याचं अजिबात कारण नाही. अशा प्रकारे ही जी बायकोच्या हातात कायदा आहे सगळा, ही प्रकारच फार भयान आहे की तुम्हाला सांगतो. मग आता ही जी आत्ताची केस झालेली आहे याची आपली सुभाषची, तर त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत जर ती गेली तर कमीत कमी पुरुषाच्या बाजूने एकतरी कायदा व्हावा. काहीतरी थोडी तरी म्हणजे मरणाऱ्याला सुद्धा तोंडात पाणी पाहिजे त्यात राव. म्हणजे इतकी सुद्धा अधिकार ठेवले नाहीत पुरुषाला. हाय ती बरं आहे आता असा विषय. तेवढा जरी बोध आपण घेतला ना की बाबा कमीत कमी आपली जी पत्नी चांगली मिळली तर तुमचं नशीब ध्यानात ठेवा. आणि जर वाईट मिळली तर त्या माणसाला कमीत कमी भविष्यात जगण्याचा तरी अधिकार राहिला पाहिजे. एवढं केलं तरी डोक्यावरून पाणी गेलं. रामकृष्ण हरी माऊली.